नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिवसेनेचा एक खासदार अजून वाढणार, उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा, तर शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का। एकनाथ शिंदे यांच्या 7 पैकी 1 खासदाराचा पराजय निश्चित। नेमकं झाले काय ते आपण सविस्तर बघूया। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी महत्त्वाची बातमी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी बातमी। काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर हे शिंदे गटाचे खासदार विजयी झाले होते। ते 48 मतांनी विजयी झाले होते, परंतु त्यांच्या अगोदर अमोल कीर्तीकर यांना विजयी घोषित केले आणि काही तासांनी रवींद्र वायकरांना विजयी घोषित केल्याने अमोल कीर्तीकरांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती। त्या याचिकेची आता अंतिम सुनावणी आणि अंतिम निकाल आज हायकोर्टाने राखून ठेवला आहे आणि यात रवींद्र वायकर यांचा पराभव निश्चित मानला जातोय। यावेळेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा सर्व ईव्हीएम मध्ये जी मतमोजणी झाली होती ते सर्व पुरावे अमोल कीर्तीकरांनी दिले होते, त्यामुळे रवींद्र वायकर यांचा पराभव हा निश्चित मानला जातोय। यामुळे राखून ठेवलेल्या निकालामध्ये रवींद्र वायकर अपात्र ठरतील अशी शक्यता जास्त आहे आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय निश्चित झाल्याने उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एक तरुण खासदार लोकसभेत जाणार आहेत, यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, लोकसभेत अमोल कीर्तीकर हे जावेत का आणि रवींद्र वायकर हे अपात्र व्हावेत का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।